नमस्कार श्रोते हो, कथारंगामध्ये आपलं स्वागत. आज आपण स्नेहल जोशी यांची पडदा ही कथा ऐकूया. ही कथा दोर या संग्रहातून घेतली आहे. चला तर मग ऐकूया कथा पडदा. या सर्वांची सुरुवात त्या पडद्यापासून झाली. नाही म्हटले तरी माझ्या आयुष्यात त्यांनी एक वेगळेच पर्व सुरू केले. या पर्वाचा शेवट कसा होणार हा विचार करायला मला त्यावेळी वेळच नव्हता. इतक्या सर्व गोष्टी आकस्मिक घडल्या की स्वस्थ चित्ताने बसून विचार करण्याइतकी मानसिक शांतता मला मिळालीच नाही. त्या सर्व गडबड आणि गोंधळात वेळ होताच कुणाला. त्याचं असं झालं, माझं आणि हेमाचं लग्न ठरलं. आमचा प्रेम विवाह होता. घरच्या मंडळींनी ठरवून होण्यासारखे हे लग्न नव्हतेच म्हणा. मी नितीन मराठे, एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील तेवढाच सुधारक मुलगा, तर हेमा नायर ही एक मल्याळी इंजिनियरची कन्या. असे विवाह कधी घरची वडीलधारी मंडळी ठरवतील? बातच सोडा. संधी मिळाली असती तर माझ्या घरच्या मंडळींनी अस्सल ब्राह्मणी कुटुंबातील घाऱ्या डोळ्यांची गौरवर्णीय कन्या आमच्या गळ्यात बांधली असती, तर नायर साहेबांनी एखादा श्यामलवर्णीय भरघोस मिशावाला मल्याळी तरुण पकडला असता. पण मी आणि हेमानं वडील मंडळींच्या या आकांक्षा अपुऱ्याच ठेवल्या होत्या. आमचं लग्न अगदी पक्कं झालं होतं. दोघे सज्ञान होतो, त्यामुळे विवाहात आडकाठीचा प्रश्नच नव्हता. वडील मंडळीच्या नुसते कानावर घालायचे होते. तसे नायर साहेब मला परके नव्हते. मी ज्या फर्ममध्ये काम करत होतो त्या ठिकाणी ते चीफ इंजिनियर होते. माझे केमिकल इंजिनिअरिंगचे ज्ञान बघून ते इतके खुश झाले की ज्या दिवशी मुलाखत झाली त्या दिवसापासून त्यांनी मला कामावर घेतले. हेमाची आणि माझी ओळख त्यांनीच करून दिली होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि रितसर हेमाला मागणी घातली. क्षण ते स्तब्ध बसले. आपला सोनेरी काड्यांचा चष्मा पुसला आणि हेमाला हाक मारली. दारावर घुटमळणारी हेमा त्यांच्या खोलीत शिरली. हेमा, मला तुझी पसंती आवडली, पण तरीसुद्धा वाटते नितीन मल्याळी असता तर बरं झालं असतं. तू समजूतदार आहेस, तुला स्वतःचे हित कळते. त्यांच्या वाक्यातील जरब त्यांच्या अणकुचीदार मिशाने इतकी बोचरी होती. पण हेमा त्यांचीच मुलगी होती. केरळीय काय किंवा मराठी काय हे सर्व आपल्या हातात थोडेच आहे. मला नितीन आवडला आहे. आमच्या लग्नाची आम्ही रितसर नोटीस पण दिली आहे, तिनंही तेवढ्याच कणखरपणे सांगितले. काही घडलेच नाही अशा थाटात नायर साहेबांनी माझे अभिनंदन केले. आमच्या घरी यापेक्षा थोडा वेगळा प्रकार घडला. प्रथम थोडासा त्रागा झाला, पण शेवटी विधिलिखित असे होते तर असे म्हणत माझ्या वडिलांनी विषय संपवला. अर्थात आम्हाला आमच्या घराचे दार बंद झाले कायमचेच. आमच्या लग्नाचा थोडे दिवस खूप बोलबाला झाला. विवाह हिंदू पद्धतीने झाला. आमच्या लग्नात मला आणि हेमाला सोडून कोणालाच उत्साह नव्हता. माझे आईवडील कर्तव्य करीत होते, तर नायर साहेब चिंताग्रस्त वाटत होते. या सर्वांचा परिणाम माझ्यापेक्षा हेमावर जास्त झाला. तसं लग्नात दोन्ही बाजूंनी काहीच कमी केलं नव्हतं. नायर कुटुंब कित्येक वर्ष मुंबईत राहिलेले होते. आमच्या चालीरीती त्यांना माहीत होत्या. हिंदी आणि मराठी ते इतके शुद्ध बोलत की ऐकणाऱ्याला कोणी परप्रांतीय बोलतोय हे वाटणारसुद्धा नाही. मानपान देणं घेणं अगदी व्यवस्थित झालं होतं. पण या सर्वात उत्साह, कौतुक पाहिजे ते नव्हतं, आणि त्यामुळेच मला आणि हेमाला एक प्रकारची हुरहुर लागून राहिली. मनाच्या विलक्षण बेचैनीने आमचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवला. लग्न झाल्यावर मला घरी थारा नव्हताच. मित्राचा फ्लॅट काही दिवसांसाठी मिळाला होता, पण तेथे जायची वेळच आली नाही. खारच्या एका फ्लॅटच्या खरेदीचे कागदपत्र लग्नाचा हुंडा म्हणून नायर साहेबांनी माझ्या हातात दिले आणि स्वतःच्या गाडीने त्यांनी आम्हा दोघांना त्या फ्लॅटवर आणून सोडले. इतकंच नव्हे तर हेमाची लहानपणापासून देखभाल करणारी कुंजम्मा पण कामाला दिली. फ्लॅट सुसज्ज होता. वस्तू खरेदी करताना पैशापेक्षा कलेला महत्त्व दिले होते. आम्ही दोघांनी नायर साहेबांचे खूप आभार मानले. आमच्या संसाराची सुरुवात खारच्या त्या फ्लॅटमध्ये झाली. फ्लॅट फर्निश्ड होता. दारे खिडक्यांना फक्त पडदे नव्हते. पण ही ताबडतोबीची गोष्ट नव्हती. हनीमूनसाठी जायचे होते. आल्यावर सावकाशपणे या सर्व गोष्टी करता येणार होत्या. अनुरूप पती पत्नी, हौस आणि पैशाचे पाठबळ, मग नवपरिणी त्यांना आणखी काय पाहिजे? हेमा आणि मी या काळात अगदी एकरूप झालो.
आमच्याशिवाय इतर जग आहे याचा आम्हाला विसरच पडला होता. दिवस आणि रात्री परस्परांच्या सहवासात कशा संपत कळत नसे. त्यावेळी ती मल्याळी नसे, मी मराठी नसे. फक्त त्यावेळी पती पत्नीचे एक नाजूक नाते होते. लग्नात वाटणारी ती बेचैनी, ती हुरहुर कोणाला तिथे शिरकाव नव्हता. मधुचंद्र संपला आणि त्या हुरहुरीने, त्या बेचैनीने माझा पुन्हा पाठलाग सुरू केला. नवपरिणीत जोडपे घरी यायला कशी उत्सुक हवे, पण आम्ही दोघे गप्प गप्प होतो. मधुचंद्र संपला होता आणि म्हणूनच की काय वास्तविकता जाणवत होती. दुसऱ्या दिवसापासून कामावर जाणेही भाग होते. मनाच्या बेचैनीचे हे सुद्धा कारण असेल. हेमासाठी मी खास केरळीय पडदे अर्नाकुलम या केरळातील गावाहून मागवले होते. त्यांचे रंग, डिझाईन हेमाला पसंत पडेल की नाही ही काळजी मनाला वाटत होती. पण हेमानेच विषय काढला. नितीन, आज खूप अनइझी वाटते बघ. काहीतरी विचित्र घडेल असं वाटते. एक हुरहुर, ओढ, मनाला एक प्रकारची भीती वाटते. तुला वाटतंय असं? मी एक स्त्री, त्यात आम्ही केरळीय जास्तच भावनाप्रधान. माझ्या चेहऱ्यावरील मिश्कील भाव पाहून तिने मनाच्या त्या विलक्षण अवस्थेवर पांघरून घातले होते. स्टिअरिंग व्हीलवरचा एक हात काढून मी तिच्या खांद्यावर टाकला. तिची गंभीर मुद्रा फार सुंदर दिसत होती. तिने आपले डोके माझ्या खांद्यावर विसावले. माझी ही जवळीक तिला पुरेशी वाटली. मगाशी गंभीर झालेली हेमा त्या स्पर्शाने मोहरली, फुलली होती. घरी गेल्यावर काय करायचे त्यासंबंधी तिची बडबड सुरू झाली. आम्ही घरी आलो. कुंजम्माने दार उघडली. मी खुणेनेच पडदे आले का विचारले. तिने हसून होकारार्थी मान हलवली. आमच्या खाणाखुणा आणि हास्य हेमाला दिसले. कसल्या खुणा चालल्यात नितीन? का हसतोयस? हेमानं विचारलं. हां, डोळे बंद करा बाईसाहेब. तुला आश्चर्यचकित करणार आहे मी, असे म्हणून मी तिचे डोळे झाकले आणि तिला हॉलमध्ये आणली. हेमाने डोळे उघडले. खास केरळीय पडदे पाहून ती खुश झाली. जवळ जाऊन तिने पडदे निरखून बघितले. हॉलमधील पडद्यावर कोणत्या तरी केरळी खेड्यातील दृश्य होते. पहिल्या चित्रात रेल्वेगाडी दूरवर जाताना दिसत होती. शेतात मध्यभागी कित्येक मजूर मोठी मोठी इरली डोक्यावर ठेवून भात लावणी करत होते. जमिनीवरील चिखल, त्या खेडूतांची काळसर शरीरे चित्रकाराने इतकी हुबेहूब रंगवली होती की क्षणभर वाटेल आपणच त्या ठिकाणी उभे आहोत. दूरवर जाणाऱ्या त्या गाडीचा आवाजसुद्धा ऐकल्याचा मनाला भास झाला. दुसऱ्या पडद्यावर एक केरळीय चौसोपी घर होते. कंपाऊंडची भिंत, त्यात दालनाचे घर. त्या चौसोपी घराच्या अंगणात मध्यभागी असलेले तुळशी वृंदावन, दाराबाहेर ठेवलेली पांढऱ्या कापडाची मोठ्या दांड्याची छत्री कोणाची तरी वाट पाहत होती. काहीशा तंद्रीतच आम्ही बेडरूमकडे वळलो. तेथील पडदे वेगळे होते. त्यावर कंपाऊंडमधील एका कोपऱ्याचा देखाव होता. एका हिरव्यागार वृक्षाखाली फुलांनी मढवलेला झोपाळा बांधलेला होता. पुढे एक मोठे सरोवर होते. दूरवर उभे राहून एक वयस्कर जोडपे हे दृश्य पाहत होते. वाऱ्याची झुळूक आली आणि पडदा हलला. त्याबरोबर पडद्यावरील झोपाळा हलला आणि वाटलं कोणीतरी आत्ताच उठून गेले त्या झोपाळ्यावरून. मोठे मोठे डोळे करून ते वयस्कर जोडपे त्या अदृश्य झालेल्या व्यक्तीच्या वाटेकडे पाहत बसले. त्या पडद्यात इतका जिवंतपणा ओतला होता. नेहमीची संगती लावणारा मी पण दिग्मूढ होऊन पाहत बसलो. हे मात्र आश्चर्यचकित होऊन विस्फारलेल्या नेत्राने ते पडदे पाहत होती. हेमा, हेमा, मी हाका मारल्या. बाईसाहेबांची तंद्री लागली होती. मी तिचा खांदा हळूच घुसळला. तिची नजर वळली. पण कित्येक मैल दूर गेल्यासारखी वाटत होती हेमा. चहा प्यायचा की पडदेच पाहत बसणार? हे माझे प्रेझेंट तुला आवडलं ना हेमा? मी न राहून विचारले. मला वाटले होते नितीन असं म्हणत ती गळ्यात पडेल, आपल्या लालचुटूक ओठांचा चंबू करेल, नाहीतर आपल्या काळ्याभोर डोळ्यांची गमतीदार उघडझाप करेल. पण तसं काहीच घडलं नव्हतं. आभारी आहे नितीन. चित्रकाराने सर्व शक्ती पणाला लावलेली दिसते. काय हुबेहूब चित्रे काढली आहेत? तिनं विचारलं. चला चहा घेऊया. आज मला खूप थकल्यासारखे वाटत आहे. चहा झाला. स्नान वगैरे आटोपल्यावर हेमाने वडिलांना फोन केला. ती त्यांच्याशी 4 शब्द बोलली. जेवण होऊन झोप काढली. जागा झालो तर चांगली संध्याकाळ झाली होती. दिवे लागले आणि प्रकाशाने काही विचित्र जादू केली.
ते पडदे दिवसापेक्षा जास्त सजीव वाटू लागले. मी घरभर हिंडत होतो. हेमा बेडरूममध्ये एकटीच पडून होती. तिचा प्रवासाचा शीण अजून कमी झाला नव्हता. चहा झाला आणि कुंजम्मा हेमाला बोलवण्यासाठी बेडरूमकडे गेली. ती किंचाळत बाहेर आली. बाबूजी, बाबूजी, जल्दी चलो. मी धावतच बेडरूम गाठली. हेमा निश्चेष्टपणे पलंगावर पडली होती. मी खूप हाका मारल्या, पण उत्तर नाही. कांदा लावला, पाणी शिंपडले, पण काही उपयोग झाला नाही. झोपेत असल्यासारखा तिचा श्वासोच्छ्वास मंदपणे येत होता. काय करावं मला सुचेना. कुंजम्माला डॉक्टरकडे पिटाळले आणि हेमाचा हात धरून बसलो. हेमा मल्याळममध्ये काहीतरी बरळत होती, पण मला काहीच अर्थबोध होत नव्हता. हेमा, हेमा, बरं वाटतंय आता? मी विचारले. मी ठीक आहे. का रे, काय झालं? जणू काही इतका वेळ तिने मला घाबरवलेच नव्हते. ती झोपेतून जागी झाली होती आणि वेड्यासारखा मी डॉक्टर आणला होता. खूप वेळ हाका मारून पण ती जागी झाली नव्हती हे ऐकल्यावर ती आश्चर्यचकित झाली. मला काहीतरी विचित्र स्वप्न पडले, पण आता नीटसं आठवत नाही, ती एवढंच म्हणाली. डॉक्टरांनी अशक्तपणा हे कारण पुरेसे वाटून गोळ्या औषधे दिली आणि ते निघून गेले. पुढे घडणाऱ्या गोष्टी माणसाला समजतात, निदान त्यांची सूचना तर मिळते. माझ्या आणि हेमाच्या मनाला लागलेली हुरहुर म्हणून तर नसेल. हेमाच्या संगतीत राहून तिच्या मनाला कणखरपणा आणण्यापेक्षा मीच भावनाशील बनत चाललो होतो. हेमा जराशी गंभीरच होती. स्वप्नाचा मनावरील ताण अजून कमी झाला नव्हता. डॉक्टरने दिलेली झोपेची गोळी मी तिला दिली आणि थोडेसे जेवण घेऊन मी वाचत बसलो. रात्री नायर साहेब भेटायला आले. त्यांना हेमाच्या आजाराची कल्पना दिली, पण यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं याची ग्वाही त्यांनी मला दिली. हिस्टेरिया वगैरे नाही हे जाणून माझ्या जीवाला जरा अस्वस्थपणा आला. दुसऱ्या दिवसापासून माझे नित्याचे व्यवहार सुरू झाले. हेमाची प्रकृती ठीक होती. माझे फर्ममध्ये जाणे सुरू झाले. मधूनमधून फोन करून हेमाला मी सतावीत असे. दिवस मजेत जात होते. एक दिवस मनाला पुन्हा तीच रुखरुख लागून राहिली. दुपारी घरी फोन केला. घरी सर्व ठीक होते, पण राहावेना आणि रोजच्यापेक्षा लवकरच मी घरी गेलो. नेहमीसारखी दार उघडायला हेमा आली नाही. दार कुंजम्माने उघडले. तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले आणि ती काही सांगण्यापूर्वीच मी बेडरूम गाठली. थकलेल्या मुद्रेने हेमा पलंगावर पडली होती. मला पाहताच तिने क्षीण हास्य केले. नेहमीचा तिचा तजेला पार खलास झाला होता. जवळजवळ 15 दिवसांनी पुन्हा झटका आला होता. मी नायर साहेबांना फोन केला. ते आले. मागच्या डॉक्टरांना आम्ही पुन्हा बोलावून घेतले. हेमाला तपासल्यावर त्यांनी पुन्हा तेच निदान केले. त्या अशक्त आहेत. त्यांच्या मनावर कसला तरी परिणाम झाल्यासारखा वाटतोय. एक्सक्यूज मी, तुमचं नवीनच लग्न झालं आहे ना? हनीमूनवर त्यांच्या मनाला लागेल असं काही घडलं आहे का? पण तसं काहीच घडलं नव्हतं. तर मी काय डॉक्टरांना सांगणार कपाळ. उलट आमचा हनीमून दृष्ट लागल्यासारखा रंगला होता. त्याच्या मधुर स्मृतीत आम्ही अजूनही धुंद होतो. माझी हेमा मला प्राणांपेक्षा प्रिय होती आणि या सर्वांची ग्वाही मी माझ्या सासऱ्यासमोर डॉक्टरांना दिली. मग एकच कारण असू शकते. तुमच्या मिसेसची तारीख चुकली आहे. मघाशी तपासले त्यांना तेव्हा मी विचारले. अजून महिन्याभराने नक्की सांगता येईल. अशावेळी काही स्त्रियांची मनोवृत्ती फार नाजूक बनते. त्यांच्या मनाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, बस इतकंच. शक्तीसाठी औषधं आहेतच. शी विल बी ऑल राईट विदिन अ फ्यू डेज. नायर साहेब एकटेच होते. ते घर सोडून आमच्याकडे राहायला आले. दोघे मिळून हेमाला जपत होतो. हेमाची प्रकृती महिन्याभरात सुधारली. डॉक्टरांचा संशय खरा होता. आता घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. हेमाला मुलांची खूप आवड. या बातमीमुळे ती खुश होती, तृप्त होती. मी आनंदित होतो. हेमाला पहिला मुलगा पाहिजे होता, तर मला हेमासारखी मुलगीही पाहिजे होती. दोघांचे प्रेमळ वाद रंगत होते. हेमा आपले अजून सपाट असलेले ओटीपोट आरशासमोर पाहत असे. 2.5 महिन्यात माझे पोट इतके मोठे दिसते, तर 9 महिन्यात किती मोठं होईल रे? यू विल हॅव अ फॅट सन, ती मला सांगे. तिची मी खूप चेष्टा करत असे. तिचं हे लाजणं मोठं मोहक असे. दृष्ट लागण्यासारखा आमचा संसार चालला होता. मी तृप्त होतो, संतुष्ट होतो. आता हेमाचा आजार संपल्यासारखा वाटत होता. पण अचानक
एक दिवस कुंजम्माचा फोन आला आणि मी आणि नायर साहेबांनी घर गाठले. हेमा निचेष्ट पडून होती. मधून मल्याळममध्ये काहीतरी बरळत होती. नायर साहेब सारे लक्षपूर्वक ऐकत होते, पण त्यातला संदर्भ त्यांना धडपणे लागला नव्हता हे त्यांच्या गोंधळलेल्या मुद्रेवरून समजत होते. हेमा यावेळी जरा उशिराने शुद्धीवर आली. जवळजवळ तासभर बेशुद्ध अवस्थेत ती होती. आम्ही दुसऱ्या दिवशी ब्रेन स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट घेतली. हेमाला यावेळी 4था महिना होता. डॉक्टरांना हेमाच्या आजाराची कल्पना दिली. त्यांनी हेमाला तपासले. डोक्याचे एक्सरे झाले. छोटा ट्यूमर ब्रेनजवळ असल्याचा रिपोर्ट पदरात पडला. मी फार खचलो. डॉक्टरांनी धीर दिला. काळजी करू नका, त्यांची डिलिव्हरी झाली की ऑपरेशन करूया. पण मी मात्र खचलो होतो. दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले. त्यांचा वेगळाच रिपोर्ट पदरात पडला. हिस्टेरियाची ही केस असावी असं त्यांचं पक्कं मत होतं. मला तेवढंच समाधान वाटलं. दिवस जात होते. हेमा नेहमी चांगली असे. झटका आले की 4-4 दिवस ती अगदी मलूल होऊन जाई, पुन्हा सुधारे. असाच हेमाला झटका आला. त्यात 4-5 दिवस फार कठीण गेले. संकटे झुंडीने येतात. हेमाची वेळ जवळ आल्याची चिन्ह दिसू लागली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये हलवली. खूप काळजी वाटत होती, पण फारसा त्रास न होता हेमानं मुलीला जन्म दिला. मोनाच्या जन्मानंतर हेमामध्ये झटकन सुधारणा झाली. मोना लहानपणी गुटगुटीत आणि खिळकर होती. रडणं तिला माहीतच नव्हतं. मोनाच्या जन्मानंतर हेमाचा हा विचित्र रोग बरा होईल अशी खात्री आम्हाला वाटत होती. हेमा हॉस्पिटलमध्ये असताना नायर साहेब मला म्हणाले, नितीन, हे पडदे तुम्ही खास केरळमधून मागवलेत ना हेमासाठी? ज्या दिवशी हे पडदे आले त्या दिवशी काही विशेष घडलं का? आठवून पहा. झटका आला की हेमा बडबडते, त्याचा आणि या दृश्यांचा काहीतरी संबंध असतो. या पडद्यामुळे तिच्या मनावर काहीतरी परिणाम नक्कीच झाला आहे. पण मला एकच आठवत होते. ज्या दिवशी हे पडदे आले त्याच संध्याकाळी हेमाला पहिला झटका आला होता. त्याच्या मुळाशी पडदे हे कारण असेल हे कसं शक्य होतं? तर्कवितर्क लढवण्यात अर्थ नव्हता. हेमा मला प्रिय होती. ओके, आता प्रयोगच करूया. हे पडदे कायमचेच काढून टाकतो. दुसरे साधे रंगीत पडदे लावू त्याऐवजी. यामुळे हेमाला बरं वाटलं तर उत्तमच. एका बॅगेत भरून बॅग स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवली. इतकंच नव्हे तर तात्पुरता खारचा फ्लॅट आम्ही बंद केला आणि नायर साहेबांकडे राहायला गेलो. हेमा हॉस्पिटलमधून परत आली ती तिच्या माहेरच्या वातावरणात. हेमाचा सर्व वेळ आता मोनाचं कौतुक करण्यात जाई. तिचं दुखणं मानसिक होतं असं आम्हाला वाटू लागलं होतं. पण पुन्हा 6 महिन्याने तिला तसाच झटका आला. तीच अर्धवट बेशुद्ध अवस्था, तसंच बडबडणं. पुन्हा पहिलीच आवृत्ती. डॉक्टर आले, तपासणी झाली. शेवटी ब्रेन ट्यूमर हाच निर्णय सर्वांनी घेतला. केरळातील अर्नाकुलम हे गाव ब्रेन सर्जरीबद्दल प्रसिद्ध आहे. मिशनरी संस्थेने चालवलेल्या या हॉस्पिटलमध्ये परदेशातून डॉक्टर येतात आणि अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया हे निष्णात डॉक्टर पार पाडतात. अशा आशयाचे पत्र हेमाच्या मामाचे आले आणि आम्ही अर्नाकुलमची तिकिटे काढली. दक्षिणेत हेमाने अजूनपर्यंत पाऊल टाकले नव्हते. तशी वेळच तिच्या आयुष्यात आली नव्हती. आपली जन्मभूमी पाहायला मिळणार म्हणून ती आनंदित होती, तर दुसरीकडे मुंबई सोडावी लागणार म्हणून तिला दुःख होई. न जाणो हे मुंबईचं वास्तव्य शेवटचं ठरायचं अशी काहीशी अशुभ शंका तिच्या डोक्यात घोळत राहायची. तिला आनंदी ठेवण्याचे प्रयत्न आमचे चालले होते. एक दिवस गप्पा मारताना ती मला म्हणाली, नितीन, लग्नाच्या आधी आपण ज्या ज्या ठिकाणी भटकलो ना त्या सर्व जागा मला पुन्हा पाहायच्यात. नेशील ना मला? हेमाची इच्छा शिर सावंद्य मानून आम्ही दोघे हातात हात घालून भटकलो. हेमाच्या इच्छेनुसार छोट्या मोनाला घेऊन आम्ही आमच्या घरी गेलो. हेमाने वाकून आईवडिलांना नमस्कार केला. छोट्या मोनाला बघून आई खुश झाली, पण बाबांच्या चेहऱ्यावरील रेष हलली नाही. मला वाटला उगाच आपण आलो, पण शेवटी हेमाच पुढे झाली. बाबा, निघतो आम्ही. तुमच्या मुलाशी लग्न केलं म्हणून तुमचा माझ्यावर खूप राग आहे. मागे या घरी आले होते पण आशीर्वाद मिळाला नाही. आज आशीर्वादासाठी आलो आहोत. मला ब्रेन ट्यूमर झाला आहे. त्यासाठी अर्नाकुलमला आम्ही जाणार आहोत. फार मोठं ऑपरेशन आहे. बरी झाले तर ठीक आहे, पण नाही झाले तर नितीन आणि मोनाला कोण हा जीवाला प्रश्न पडतो. त्यासाठी बाबा
तुमचा आज आशीर्वाद हवा आहे. हेमाच्या या शब्दांनी बाबा द्रवले. त्यांच्या नेत्रातून टचकन पाणी आले. हेमाच्या या बातमीने ते गांगरले होते. त्यांचा ताठपणा मोडला होता आणि मग कित्येक वर्षांनी भेटलेल्या माणसांसारख्या आम्ही सुखदुःखाच्या गोष्टी केल्या. शेवटी का होईना पण सासरच्या माणसांना आपलेसे केल्याचे समाधान हेमाच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याच खुशीत आम्ही घरी परत फिरलो. त्यानंतरचे दिवस सामानाची आवरावर, कपडे पॅकिंग याच्यात गेले. निघण्याच्या आदल्या दिवशी आम्ही दोघेच बाल्कनीत गप्पा मारीत बसलो होतो. नितीन, आज मला काही सांगायचे. कदाचित तुला वाटेल माझ्या आजाराचा हा परिणाम आहे, पण आजाराच्या सुरुवातीपासून हे घडतंय ते विचित्र स्वप्न मी पाहत आहे. तू खास केरळीय डिझाईन असलेले पडदे आणलेस, त्याची आठवण आहे तुला? चित्रातील देखावे एका खेडेगावातील घराचे आणि शेताचे होते. माझी स्वप्न नेहमी त्या वातावरणावर आधारित असतात. तुम्हाला जो झटका वाटतो त्यावेळी मी स्वप्न पाहत असते. जागी झाली की तुमचे घाबरलेले चेहरे मला दिसतात. त्या स्वप्नाचा परिणाम माझ्यावर इतका होतो की हातपाय हलवण्याचे मला भान राहत नाही. माझी स्वप्ने त्या घराभोवती पिंगा घालीत असतात. कधी मी त्या घरातील तरुण मुलगी असते, त्या चित्रातील वयस्कर जोडपे माझे आईवडील असतात. सुरुवातीची स्वप्ने याभोवती गुंफण घालीत पुढे पुढे या स्वप्नांनी आणखी मजल गाठली. त्यात मी माझे लग्न झालेले पाहते. तुझ्यासारख्याच केरळीय तरुणाची मी पत्नी असते. घरात छोटे बाळ येण्याची चिन्ह दिसू लागतात. पतिविरहाची कल्पना मला असह्य वाटते. पण पहिला ओणमचा सण येतो आणि मी माहेरी जाते. आम्ही फुलांच्या रांगोळ्या घालतो. केसात, हातात, गळ्यात फुलांचे हार बांधतो. बागेतील झोपाळे फुलांच्या माळीने सजतात. बळीराजाच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागतात. सडासंमार्जन आणि धूपदीपांनी घरे सुसज्ज होतात. अंगणात फेरे धरून गाणी गात आम्ही नाचत असतो. पण माझं लक्ष माझ्या पतीच्या वाटेकडे असते. मधून चोरून मी मुख्य दरवाजाजवळ जाऊन डोकावून येते. माझी ही तगमग मैत्रिणीला समजते आणि ती मला नवऱ्याच्या स्वैराचाराची बातमी सांगते. पतीवर अपरंपार प्रेम करणारी मी घायाळ होते या बातमीनं. त्याची 1-2 वर्ष मी वाट पाहते. शेवटी कंटाळून ते सरोवर मी जवळ करते. हल्ली स्वप्न वारंवार दिसते. त्या सरोवराच्या पाण्याचा थंडगार स्पर्श दूर करीत स्वप्नातून जागे होण्यासाठी मला किती वेळ लागतो रे. शेवटी मी इतकी थकते की वाटते जगण्याचे हे परिश्रम तरी का घ्यावेत. आणि म्हणून वारंवार मनात येते, जाताना ते पडदे बरोबर घ्यावेत. असं एखादं खेडेगाव असलं तर पाहावं. या घटना गतजन्मीच्या असतील तर शोध घ्यावा. करशील माझ्यासाठी एवढं नितीन? स्वप्नांच्या आठवणीने हेमा थकली होती. हे पहा हेमा, आता तुझ्या स्वप्नांची संगती लावूया. पहिली गोष्ट, ते पडदे इतके सुंदर रंगवले आहेत की माझ्या मनावर सुद्धा त्यांच्या जिवंतपणाचा परिणाम झाला. तू तर भावनाशील मुलगी. आपलं लग्न हे सर्वांच्या विरोधातून झालेले, त्यामुळे वैवाहिक जीवनाबद्दल तुला धास्ती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मनात दडलेल्या सूक्ष्म गोष्टी स्वप्नात साकार होतात. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, आपण पाण्याला किती घाबरता बाईसाहेब, माहीत आहे ना? हे सर्व मिळून तुझी स्वप्न तयार होतात. पण तरीसुद्धा बाईसाहेबांची इच्छाप्रमाणे पडदे बरोबर घेऊया, वेळ मिळता चौकशी करूया, मग तर झाले. आपला नाही बुवा पुनर्जन्मावर विश्वास. मागच्या जन्मी कदाचित मी तुला दुःख दिले असेल, तर या जन्मी वचपा भरून काढतोय. तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. मला तुझे सर्व आवडते. तुझी कलात्मक राहणी, फुलांची पशुपक्ष्यांची आवड, तुझी दयाशील वृत्ती, तुझे हे मोठे मोठे काळे डोळे आणि हे लालचुटू कोट, अंतर्बाह्य मला तू आवडतेस. तिची क्षणापूर्वी असलेली गंभीर मुद्रा हसरी बोलकी झाली. आम्ही एर्नाकुलमला संध्याकाळी पोहोचलो. गाव छोटेसेच होते. अर्थातच मद्राशी आणि बहुतांशी केरळीय लोकांची येथे वस्ती होती. मला त्यांच्यातील फरक कळत नव्हता. लुंगी नेसलेले सर्व दक्षिणी एवढेच माहीत होते. तरुण पिढी पाश्चिमात्य पेहराव्यात होती. जुने स्त्री पुरुष मात्र त्यांच्या खास ड्रेसमध्ये होते. बायकांची लुंगी, त्यावर जरीच्या काठांची पदरासारखी लपेटून घेतलेली पांढरी शुभ्र ओढणी आणि पायात चप्पल न घालता चालणे, सारंच अजब वाटत होतं. आमच्या घरच्या कुंजम्मासारख्याच सर्वजणी वाटत होत्या. मी हेमाकडं पाहिलं. कोणत्या तरी गूढ भावनांचा हलकल्लोळ तिच्या मनात चालला होता. माझा हात दाबीत ती हळूच म्हणाली, नितीन, आता सर्वच गोष्टींचा उलगडा होईल. आम्ही हॉटेलवर पोहोचलो. डॉक्टर कृष्णनना फोन केला.
2 दिवसांनी सकाळची अपॉइंटमेंट ठरली तोपर्यंत वेळ होता. हेमाच्या आग्रहानुसार ते पडदे घेऊन आम्ही पडदेवाल्याच्या दुकानात गेलो. त्या पडद्यातील देखाव्याचे चित्रण कोणत्या स्थळाचे आहे याची चौकशी केली. दुकानदाराने विनम्रपणे सांगितले, अहो, असे अनेक देखावे आमच्या खेडेगावातून पाहायला मिळतील. हे नेमके कोणत्या स्थळाचे आहेत ते मी कसं सांगणार? तरी पण जरा थांबा हं. त्याने फाईल काढली. पडद्यावरील मल्याळी अक्षरावरून त्याला काय समजले तोच जाणे. त्याने एका माणसाला आमच्यासमोर आणून उभे केले. हे चित्र यानं रंगवले. यालाच विचारून आहे देखावे कुठले आहेत ते. त्या माणसाने सांगितलेल्या खेड्याचे नाव आम्ही टिपून घेतले. आमची इच्छा पाहून आम्हाला एक टॅक्सी ड्रायव्हर त्यानं बघून दिला आणि त्याच दिवशी दुपारी मी, हेमा आणि नायर साहेब, मोना आणि कुंजम्माने त्या खेडेगावातील घराला भेट दिली. चित्रे हुबेहूब होती यात संशयच नव्हता. फक्त हेमाला गतजन्मीच्या आठवणी सापडल्या होत्या का? ती काहीच बोलत नव्हती. भीरभीर नुसती हिंडत होती. ती घरात जाऊन आली. चित्रात दूरवर दिसणाऱ्या त्या आगगाडीचा आवाज आम्ही प्रत्यक्ष ऐकला. चिखलाने बरबटलेले पाय हेमाने सरोवरात धुतले. वाऱ्यावर हेलकावे खाणाऱ्या झोपाळ्यावरती बसली. या सबंध वेळात ती आमच्याजवळ काहीच बोलली नव्हती. एकटक त्या घराकडे पाहत होती. बंद असणाऱ्या घराचा प्रथमदर्शनी दरवाजा उघडून एक वयस्कर जोडपे बाहेर आले. त्यांच्या पोशाखातील पद्धतीमुळे असेल, पण अगदी चित्रातील जोडप्यासारखे ते मला वाटले. हाताची घडी करून विचित्र नजरेने ते त्या झुल्याकडे, हेमाकडे आणि आमच्याकडे आळीपाळीनं पाहू लागले. नायर साहेब पुढे झाले. आमच्या येण्याचे त्यांनी कारण सांगितले, पण विशेष अर्थबोध त्या जोडप्याला झाला नसावा. घरातून एक नोकरस्त्री बाहेर आली आणि त्या वृद्धांना घेऊन गेली. आम्ही परत फिरलो. दारातून हेमाने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले आणि सुस्कारा सोडला. झालं समाधान हेमा? मी विचारले. सत्याच्या अगदी जवळ आणल्याबद्दल नितीन मी तुझी आभारी आहे, ती धीर गंभीरपणे बोलली. मला वाटले मुंबईचा माझा युक्तिवाद, तिच्या स्वप्नांचा मी लावलेला अर्थ तिला पटला होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टर कृष्णनना भेटलो. त्यांनी रिपोर्ट पाहिले आणि टेस्टसाठी हेमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी अमेरिकेकडून एक ब्रेन सर्जन येणार होता. ऑपरेशन करायचेच असेल तर त्याची पूर्वतयारी चोख करायला हवी होती. हेमाला तेथेच सोडून आम्ही दोघे घरी परतलो. हेमाशिवाय मोना कशी राहणार काळजी वाटत नव्हती. कुंजम्माची तिला सवय होती. टेस्ट झाल्या. ब्रेन ट्युमरचा संशय खरा ठरला. ऑपरेशनचा दिवस ठरला त्यापूर्वी डॉक्टर आम्हाला भेटले. हे पहा, ऑपरेशन व्यवस्थित होईल, पण हे एक नाजूक ऑपरेशन आहे. वाढलेला ट्युमर संपूर्ण काढला गेला तरच पुन्हा तो त्या ठिकाणी होत नाही. सर्जरीमध्ये चुकून जास्त कापले गेले तर मेंदूजवळचा भाग म्हणून कदाचित मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. आम्ही सर्व व्यवस्थितच करतो, पण अशी ऑपरेशन म्हणजे हेअरपिन बॅलन्ससारखी. बरं, तुम्ही म्हणाल ऑपरेशन नको तर दिवसेंदिवस त्यांच्या झटक्याचे प्रमाण वाढत जाईल, कारण जसा जसा ट्युमर वाढेल तसा तसा त्यांच्या मेंदूवरील दाब वाढेल आणि मग पेशंटला वाटणारी ही स्वप्नावस्था आता काही तासांची आहे ती दिवसांची होईल. अमेरिकेहून 2 दिवसात ब्रेन सर्जन डॉक्टर रिचर्ड यायचे आहेत. ते ऑपरेशन करतील. मी मदतनीस असेल. त्यांनी ब्रेनवरील अनेक ऑपरेशन्स केली आहेत, तेव्हा काळजीचं कारण नाही. तुमची तयारी असेल तर फॉर्म भरून द्या. एक क्षणभर मी कृष्णन साहेबांकडे पाहिलं आणि फॉर्मसाठी एकाच वेळी आमचे हात पुढे झाले. हेमाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. ती साधारण शुद्धीवर आल्यावर आम्ही तिला पाहून आलो. जवळजवळ महिनाभर तिला हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते. त्यानंतर पुन्हा एक्सरे वगैरे होतेच. रोज आम्ही छोट्या मोनाला घेऊन हेमाला भेटण्यासाठी जात असू. 8 दिवसात हेमा खूप बरी झाल्यासारखी वाटत होती. मुंबईची तिला मधूनच आठवण येई. बाबांना पत्र लिहिण्यासाठी मधूनमधून ती आठवण करी. इतकंच नव्हे, ती हिंडू फिरू लागल्यावर बाबांना तिने स्वतः पत्र पाठवले. या काळात मोनाचे अपरंपार लाड करी. तिची काळजी घेण्याबद्दल मला बजावत राहील. हेमाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट. उगाच वेळ मोडायला नको म्हणून बिलाचे पैसे मी आधीच दिले. तिची बॅग भरून ठेवली. डॉक्टर रिचर्डनी सकाळी तिला तपासले की तिने हॉटेलवर फोन करायचा असं ठरलं. हेमाला घेऊन ताबडतोब कृष्णन साहेबांच्या इस्टेटीवर जाऊन राहायचे ठरले होते, कारण पुन्हा महिन्यानं एक्सरेसाठी आम्हाला यायचं होतं. हॉस्पिटलचा शेवटचा दिवस. हेमा खूप बडबडत होती त्या दिवशी. नितीन,
या ऑपरेशनची खूप भीती वाटत होती, पण ते पण दिवस गेले. या कॉटवर पडल्या पडल्या आयुष्याचा खूप विचार केला मी नितीन. ती गंभीरपणे बोलत होती. वा वा, काय बोललात बाईसाहेब. आयुष्याचा विचार, आणि हे आयुष्य केवढे तर उणेपुरी 24-25 वर्षाचं आहे. ऐकू द्या, त्यातील सुविचार तरी कोणते? मी चेष्टेने विचारले. हे बघ नितीन, चेष्टा करू नको. वय वाढलं नसलं म्हणून काय झालं? मृत्यू डोकावू लागला की मनुष्य आयुष्याचा विचार करतोच. ब्रेन ट्यूमर हा किती असाध्य रोग आहे हे तुम्ही लपवलेत तरी मी जाणते. माझे मन मला मोकळे करू दे नितीन. तू मला फार सुख दिलेस. प्रेमाच्या अखंड वर्षावात गेली 2 वर्ष अगदी मी न्हावून निघाले. लग्न झाल्यापासून मी सदोदित आजारी, पण तू कधी दगदग चरफड केली नाहीस. फार प्रेमसुद्धा वाईट नाही. त्यामुळे कधी पती दुःख भोगतो तर कधी पत्नी दुःख भोगते. काय नशीब पहा. गेल्या जन्मी पतीचा रोष होता तर या जन्मी पतीचे गुदमरवून टाकणारे प्रेम आहे. पण या प्रेमाला प्रतिसाद द्यायला मी मात्र अपुरीच पडले रे. लग्न झाल्यापासून मी अशी आजारी. मी तुला काय सुख दिले? देवाचा न्याय तरी किती विचित्र बघ. जणू मागील जन्मी तू मला दुःख दिलेस, तो सुद्धा माझ्याच तर्फे त्याचा सूड देव उगवतोय. मनात येतं, या आजाराचा शेवट तरी काय होणार? आपण सारेजण हे दुःख कुठवर सोसणार? या सर्व त्रासापुढे स्वप्नातील तो पाण्याचा थंडगार स्पर्शसुद्धा सुखकर वाटतो. असं वाटतं त्या स्वप्नातून पुन्हा जागच होऊ नये. बघता बघता तिचे डोळे पाण्याने डबडबले आणि ती हुंदके देऊ लागली. हेमा, असं नाही करायचं. राणी, तू लवकर बरी होशील. हे एक फार मोठं स्वप्न आहे असं समज. आपलं अजून किती आयुष्य आहे. तुला हेमा मला सुखात ठेवायचं आहे, तेव्हा असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. डॉक्टरांनी सांगितलंय की डोक्याला त्रास होईल असं काही करायचं नाही. उद्या तू घरी येणार आणि आज हसायचं की रडायचं? मी तिची कशीबशी समजूत घातली. या आजारामुळे तिला खूप मानसिक थकवा आला होता. ओके बेबी, तू बरी झालीस की ॲप्रनसारखे तुझ्या साडीला बांधून घेणार आहे मी. मग तर झालं. मी हसत हसत तिचा निरोप घेतला. सकाळी उठल्याप्रमाणे हेमाचा फोन आला नाही. डॉक्टर रिचर्डना तपासणीत पुन्हा काही आढळलं तर नाही या शंकेनं भीत आम्ही हॉस्पिटलवर आलो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेमानं हॉस्पिटल सकाळीच सोडलं होतं. आम्ही हॉटेलवर परत गेलो, तिथंही तिचा पत्ता नव्हता. काय करावं आम्हाला समजेना. एकाएकी मला ते पडदे, ते स्वप्न आणि कालचे हेमाचे बोलणे आठवले. एका अशुभ शंकेनं माझं मन सरकलं. नायर साहेबांच्या डोक्यात तेच विचार चालले असावेत. आम्ही दोघे न बोलता बाहेर पडलो. टॅक्सी केली आणि त्या घराकडे निघालो. पण आम्हाला उशीर झाला होता. हेमाचा देह सरोवरातून बाहेर काढून काठावर झोपवला होता. ते वृद्ध जोडपं घराच्या कोपऱ्यावर हाताची घडी करून चित्रातल्यासारखं उभं होतं. क्षणभर ते पुढे झाले आणि हातवारे करीत बडबडू लागले. रीतसर पंचनामा झाला. डॉक्टर रिचर्ड आणि कृष्णांची साक्ष झाली. हेमाची शेवटची व्यवस्था आम्ही केली. या काळात मी काय करत होतो माझं मलाच समजत नव्हतं. नायर साहेब आणि त्यांच्या मित्रांनी मला खूप मदत केली. त्यावेळी कित्येक आठवडे मी या खोलीत पडून होतो. माझ्या हेमाशिवाय मला सर्व जगच व्यर्थ होते. नायर साहेब माझ्या खोलीत येत, न बोलता माझा हात धरून बसत, कधी माझा खांदा थोपटीत. त्यांचा हा स्पर्श सहानुभूतीचा ओलावा व्यक्त करी आणि उशीत तोंड घालून मी ढसाढसा रडे. एक दिवस ते असेच माझ्या शेजारी बसले असताना मला म्हणाले, किती दुःख करणार नितीन. हेमा म्हणायची त्याप्रमाणे पुनर्जन्म असलास तर पुन्हा भेट होईल तुमची. विरहाचे दुःख मागल्या जन्मी तिनं भोगले, या जन्मी तुला भोगावे लागणार आहे. या कर्मगतीच्या चक्रातून पुढील जन्मी तुमची सुटका झाली की तुमची कोणी ताटातूट करू शकणार नाही. नितीन, यातच समाधान मानून जगायला शिक. तुझा विश्वास नाही बसणार, पण ते वृद्ध जोडपे आठवते तुला? त्या दिवशी सारखं एकच वाक्य बडबडत होते. ते म्हणत होते की तिने पुन्हा येऊन का बरं जीव द्यावा. त्यांच्या तोंडी बस इतकंच वाक्य होतं. चौकशी अंती कळलं की त्यांच्या मुलीने नवऱ्याच्या स्वैराचाराला कंटाळून 25-26 वर्षापूर्वी त्या सरोवरात जीव दिला होता. मी क्षणभर चकितच झालो. हेमाला हेच स्वप्न वारंवार पडत होते. त्या दिवशी त्यांनी केलेल्या खुलाशावर माझं मन अजूनही विचार करतंय, पण मला उत्तर सापडलं नाही.
पडद्यावरील दृश्ये जशी हेमाच्या मनावर बिंबली होती तशीच ही बातमी, ही वदंता तिनं कधी ऐकली असेल ही एक शक्यता आहे. पण तरीसुद्धा मनात येतं, पुनर्जन्म असलाच तर. या गोष्टीला आता 14-15 वर्ष झाली आहेत. आमची मोना आता चांगली मोठी झाली आहे. तिच्या हसण्यात, बोलण्यात, वागण्यात मी हेमाची प्रतिबिंबे पाहत राहतो. पण विरहाचे ते दुःख, ती आग काळाबरोबर कमी झालेली नाही. हेमाचे बोलणे आठवले की वाटतं पुनर्जन्म असलास तर हेमाची आणि माझी भेट होईल. तेवढंच एक समाधान वाटतं जीवाला. 2 जीवांची तडफड, तगमग एकदाची संपेल. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.